नमस्कार मित्रांनो, श्रीमंतीचा कोडमध्ये तुमचं स्वागत आहे. मार्केट जेव्हा सलग पडत असतं तेव्हा सामान्य ट्रेडर घाबरून आपले शेअर्स विकून पळतो. पण अशाच वेळी एक मोठा मासा एंट्री घेतो आणि पूर्ण गेम पलटवतो. आज आपण शिकणार आहोत बुलिश इंगल्फिंग पॅटर्न. हा फक्त एक पॅटर्न नाही, तर मोठा सिग्नल आहे की आता मंदीवाले संपले आहेत आणि मार्केटमध्ये बुल्सचे राज्य सुरू होणार आहे. बुलिश म्हणजेच तेजी दर्शविणारा आणि एंगल्फिंग म्हणजे व्यापून टाकणारा. बुलिश इंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न आहे. जेव्हा डाऊन ट्रेंडनंतर मार्केटमध्ये एखाद्या सपोर्ट लेवलला बुलिश एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होतो, तेव्हा डाऊन ट्रेंड संपवून मार्केट अपट्रेंडमध्ये सुरू होते. आता हा पॅटर्न कसा तयार होतो ते बघूया. हा पॅटर्न तयार होण्याआधी मार्केटचा ट्रेंड हा डाऊन ट्रेंड असतो. यात पहिली कॅन्डल ही एक लहान कॅन्डल आणि दुसरी कॅन्डल ही एक मोठी कॅन्डल असते. पहिल्या कॅन्डलचा रंग लाल तर दुसऱ्या कॅन्डलचा रंग हिरवा असतो. लक्षात ठेवा, हिरव्या कॅन्डलची बॉडी ही लाल कॅन्डलच्या बॉडीपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. लाल कॅन्डलच्या शॅडो हिरव्या कॅन्डलच्या बाहेर असल्या तरी चालतील. हा पॅटर्न एखाद्या चांगल्या सपोर्टजवळ तयार झाला तर खूप छान काम करतो. आता या पॅटर्नचा ट्रेडिंगमध्ये कसा वापर करायचा ते बघूया. जेव्हा या दोन्ही कॅन्डल तयार होतील तेव्हा आपल्याला हिरव्या कॅन्डलच्या हाय लेवलला एंट्री घ्यायची आहे आणि आपल्याला कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या लो लेवलला आपला स्टॉप लॉस लावायचा आहे. मित्रांनो, एक एक्झाम्पल म्हणून DLF कंपनीचा 1 डे टाईम फ्रेमचा चार्ट मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. जवळजवळ एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला या चार्टमध्ये बुलिश इंगल्फिंग पॅटर्न तयार झालेला आहे आणि त्यानंतर कसा रिव्हर्सल आला हे तुम्ही चार्टमध्ये पाहू शकता. मित्रांनो, जसा आपण बुलिश इंगल्फिंग पाहिला तसाच हा आहे बिअरिश इंगल्फिंग. इथे मोठी लाल कॅन्डल हिरव्या कॅन्डलला पूर्णपणे गिळून टाकते. हे लक्षण आहे की आता खरेदीदारांची ताकद संपली आहे आणि मार्केटमध्ये बिअर्सचे साम्राज्य सुरू झालं आहे. हा व्हिडिओ नीट पहा, कारण हा पॅटर्न टॉपला ओळखणं म्हणजे स्वतःचा फायदा करून घेणं आहे. बिअरिश इंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार व्हायच्या आधी मार्केट अपट्रेंडमध्ये असते आणि एखाद्या रेजिस्टन्सवर आपल्याला हा पॅटर्न बघायला मिळतो. हा पॅटर्न तयार होताना पहिली कॅन्डल ही एक लहान कॅन्डल असावी आणि दुसरी कॅन्डल ही एक मोठी कॅन्डल असावी. पहिल्या कॅन्डलचा रंग हिरवा तर दुसऱ्या कॅन्डलचा रंग लाल असावा लागतो. लाल कॅन्डलची बॉडी ही हिरव्या कॅन्डलच्या बॉडीपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. हिरव्या कॅन्डलच्या शॅडो लाल कॅन्डलच्या बाहेर असल्या तरी चालतात. आता या पॅटर्नचा वापर ट्रेडिंगसाठी कसा करणार हे बघूया. आपल्याला लाल कॅन्डलच्या लो लेवलला शॉर्ट एंट्री घ्यायची आहे आणि या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या टॉप लेवलला आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. लक्षात ठेवा, बिअरिश इंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न जर मार्केट रेंज बाउंड असेल तर फारसं चांगलं काम करत नाही आणि कधीकधी या पॅटर्नमध्ये दुसरी कॅन्डल म्हणजेच एंट्री कॅन्डल खूप मोठी तयार होते. मोठ्या कॅन्डलमुळे स्टॉप लॉस हा खूप मोठा होतो आणि ट्रेड घ्यायचा म्हटलं तर रिस्क रिवॉर्डचे प्रमाण खूप कमी होते. मित्रांनो, एक एक्झाम्पल म्हणून मी तुमच्याबरोबर पॉलीकॅब कंपनीचा 1 डे टाईम फ्रेमचा एक चार्ट शेअर केला आहे. जवळजवळ ऑक्टोबर महिन्याच्या शेवटला या चार्टमध्ये एक बिअरिश इंगल्फिंग पॅटर्न तयार झालेला आहे आणि तिथून या चार्टमध्ये कसा रिव्हर्सल आला हे तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, बुलिश इंगल्फिंग आणि बिअरिश इंगल्फिंग पॅटर्नचा अभ्यास करून
तुम्ही कोणता शेअर निवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत इन्व्हर्टेड हॅमर आणि हँगिंग मॅन या 2 पॅटर्नचा कॉम्बो. शेअर मार्केटच्या अशाच सखोल ज्ञानासाठी श्रीमंतीचा कोड चॅनलला आत्ताच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.